हे पहा, हा जो बोटनेक ब्लाऊज शिवला आहे ना, तो मी तुम्हाला कसा शिवायचा त्याची सविस्तर कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. तर हा आपण कटिंग करताना उंची घेतलेली आहे 15 इंच, 14 इंच उंची आहे तर 15 इंच घेतली. इथं शोल्डर 7 इंच घेतलं आहे, मुंडा 6.5 इंचाचा घेतला आहे आणि चेस्टचा चौथा प्लस 2 इंच इथं टाकायचं आहे. हा ब्लाऊज आहे 40 साईजचा, तर 40 साईजचा ब्लाऊज कटिंग कसा करायचा 42साठी सुद्धा हे लागू होतं हे मेजर. तर इथून मी घेतलं आहे 40चा चौथा प्लस 2 इंच आणि इथे घेतला आहे 1.5 आणि अर्धा इंच. म्हणजे इथून आपल्याला अर्धा इंचावर मार्क आणि इथून 1.5 इंचावर असा मार्क करून घेतला आहे. 1 इंच आणि 1.5 इंच असा घेतला आहे. आता इथे मी घेतलेला आहे 3 इंचाचा गळारुंदी आणि मी कटिंग करून घेते. हे 42 आणि 40 साईजला होईल ब्लाऊज. आता इथं बॅक कटिंग करून घेतला आहे तर बॅक साईडचा मुंडा कटिंग करून घेतल्यानंतर जरासा खालच्या बाजूला कटिंग करून घ्यायचा मुंडा आणि इथे कटिंग करून घेतले. आता मी सगळ्यात आधी स्लीव कटिंग करून घेणार आणि फ्रंट साईड आपल्याला ह्या पार्टमध्ये काढायचं आहे. सगळ्यात आधी जर लाँग स्लीव असेल तर खालच्या बाजूने लाँग स्लीवच कटिंग करून घ्यायची. तर इथे लाँग स्लीव कटिंग करून घेते. ही लाँग स्लीव कटिंग कशी करायची किंवा शॉर्ट स्लीव कटिंग कशी करायची याचा मी ऑलरेडी फुल व्हिडिओ अपलोड केला आहे. तरीसुद्धा मी इथे सांगते की ही स्लीव होती 11 इंचाची तर मी ते 12 इंच घेतलं आहे आणि आपलं इथे बसतं आहे का हेही आपल्याला अस्तरमध्ये व्हेरीफाय करायचं आहे. तर इकडच्या बाजूनेही मी 12 इंच मार्क करून घेतलं आहे आणि तिथून खाली डाऊन आपल्याला 3 इंचाचा घ्यायचा आहे. मी नेहमी 3 इंच डाऊन करते जेव्हा 6 इंचाच्या पुढे स्लीव असते तेव्हा. आणि ही घडी आपल्याला घ्यायची असते. ही घडी चेस्टचा चौथा प्लस 1 इंच प्रिन्सेस कटसाठी आणि फोटक्ससाठी घ्यायची असते. तिथून असा तिरका पार्ट डन करून हा असा मी शेप देऊन घेतला आहे. कोणत्याही प्रकारची स्लीव कटिंग कशी करायची ह्याचा मी एक फुल व्हिडिओ अपलोड केला आहे, ते तुम्ही नक्की पहा. ही स्लीव तुम्हाला कटिंग कशी करायची ती तुम्हाला नक्की कळेल. आता ही स्लीव कटिंग करून घेतल्यानंतर ना मला इथे प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचा होता. तुम्ही ह्याच पॅटर्नमध्ये बोटनेक पॅटर्नमध्ये फ्रंटला प्रिन्सेस कट किंवा फोरटक्स हे करू शकता. आता मी ते स्लीवचा फ्रंटचा मुंडा कटिंग करून घेते आणि बॅकचा मुंडा ऑलरेडी आहे. ही स्लीव आपली तयार झाली. तुम्ही शॉर्ट स्लीव केली तरी काही प्रॉब्लेम नाही. हा जो कपडा उरला आहे हा आता मी उलटा करून ठेवते कारण जो चॉकचा मार्क आहे तो आपल्याला बरोबर आतल्या बाजूला म्हणजे त्या कपड्यांवर आला पाहिजे. असा जिथे मुंड्याचा कोपरा येतो तिथेच मुंड्याचा कोपरा ठेवायचा आणि इकडे जिकडे आपला हा घडीचा पार्ट आहे उभा तिकडच्या बाजूला आपला अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे. कशासाठी? जिथे आपण हुक आणि लूप लावू आणि आहे असा बॅक स्ट्रेस करून त्याच्यावर आखून घ्यायचा. शोल्डर जेवढा टाकला आहे तेवढा शोल्डर, मुंडा जेवढा आहे तेवढाच मुंडा ड्रॉ करून घ्यायचा आणि मुंड्याकडच्या बाजूला आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं असतं प्रिन्सेस कटसाठी. इवन आपण जरी हा फोरटक्सवाला ब्लाऊज करत असू तरी वाढवून घ्यायचं असतं आणि फोरटक्सवाला ब्लाऊज करताना ना इथे 2 इंच आपल्याला खालच्या बाजूने वाढवून घ्यायचं असतं. हे 2 इंच वाढवून मी लाईन ड्रॉ करून घेते. हे कशासाठी? 2 इंच जेवढा बॅक आहे त्याच्यात 2 इंच वाढवून घ्यायचा असतो तो फोरटक्ससाठी. मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही ब्लाऊज करतील म्हणून सांगते आहे. आणि जर तुम्हाला प्रिन्सेस कट करायचं असेल तर 1 इंचच फक्त वाढवून घ्यायचा. आता इथे 1च इंच मी वाढवून घेते प्रिन्सेस कट आहे म्हणून आणि इकडच्या बाजूला 2 इंच वाढवून घेते आणि हा स्ट्रेट ड्रॉ करून घेते. 2 इंच का वाढवतात? फोरटक्ससाठी खाली योगपट्टी येते ती पट्टी जॉईन करायची असते म्हणून 2 इंच वाढवून घ्यायचं. बाकी प्रिन्सेसला 1च इंच वाढवून घ्यायचं. इथे मी गळारुंदीची खूण करून घेतली आणि हा साईडचा आपण आखताना ना आपण जर 1 इंच वाढवून घेतला आहे तर तो कुठून निघणार? तर वरच्या बाजूने थोडासा सोडायचा, खालच्या बाजूने थोडासा सोडायचा आणि असा तिरका तो खाली ड्रॉ करून घ्यायचा आणि पुढचा मुंडा जो चॉकने आखलेला होता तो त्याच्या उठला होता मी त्याच्यावर स्ट्रेस करून घेतलं. आता ह्या 2 लाईन झाल्यात तर तुम्ही कन्फ्युजन करू नका. खालची आहे ती आपली फोरटक्सच्या ब्लाऊजसाठी, वरची आहे ती ह्याच्या ब्लाऊजसाठी प्रिन्सेस कटसाठी. मी गळ्याकडच्याही बाजूने अर्धा इंच खालून वर घेतलं आहे आणि मुंड्याकडच्या बाजूने कमरेकडूनही अर्धा इंच वरती घेतले ते परफेक्ट बसायला. आता जेवढा चौकोन आपण वरती घेतला होता गळारुंदी 3 इंच तेवढंच खाली घ्यायची आणि जो चौकोन करून त्याच्या आत आपल्याला गळा कुठला ड्रॉ करायचा आहे तो ड्रॉ करून घ्यायचा. मग तुम्ही कोणताही घ्या. मला इथे राऊंड नेक करायचा आहे, मी राऊंड नेक करून घेतला. आता ह्याच्यासाठी काय करायचं असतं? जो आपण पाव इंच सोडला आहे तो तिथे सोडूनच द्यायचा आणि चेस्टचा 10वा पार्ट प्लस अर्धा इंच तिथे ड्रॉ करून घ्यायचा. आपली चेस्ट 40 होती तर त्याचा 10वा आला 4 आणि
आणि त्याच्यात आपण अर्धा इंच ॲड करून घेतला, 4.5 आलं. तिथून वरती आपल्याला हा 5.5 इंचावर घ्यायचा आहे मार्क करून आणि नंतर असा आकार द्यायचा आहे. जिथे तो आकार जातोय तिथेच घ्यायचा आणि 5.5 इंचाची खूण आहे तिथून जिकडे आपला गळ्याकडचा पार्ट आहे तिकडच्या बाजूला अर्धा इंच खाली घ्यायचं आणि जिथून आपण तो मार्क केलेला होता ज्याचा 10 प्लस अर्धा इंच तिथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंचापासून वर 2 इंच घेऊन असा हा गोलाकार आकार केला. हा प्रिन्सेस कट तुम्हाला ह्यात जरी कळला नसेल तर अजून एक मी प्रिन्सेस कटचा सविस्तर व्हिडिओ अपलोड केला आहे. त्याच्यात प्रिन्सेस कटचं कटिंग तुम्हाला नक्की कळेल. कटिंग आणि स्टिचिंगही त्यात कळेल. ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त बॅक पार्ट स्टिचिंग दाखवते. फ्रंट पार्ट तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघा किंवा तुम्हाला ऑलरेडी येत असेल तर बेटरच आहे, येत नसेल तर त्याच्यात बघा. आता आपण इथं फ्रंटचा कटिंग करून घेतोय तर फ्रंटचा मुंडा फक्त मी कटिंग करून घेतलेला आहे. बॅकचा मुंडा आपण ऑलरेडी कटिंग केलेला आणि हा नेक पार्ट कटिंग करून घ्यायचा आणि आपला प्रिन्सेस कट कटिंग करून घ्यायचा. प्रिन्सेस कटच्या ऐवजी बोटनेकमध्ये तुम्हाला जर फोरटक्स करायचं असेल तरी नो इश्यू. तोही मी आता एक्सप्लेन केला आहे कसा कटिंग करायचा. तो नसेल कळला तर फोरटक्सचा कटिंगचे दोन्ही पॅटर्न मी कसं कटिंग करायचं ते दोन्ही पॅटर्नचे 2 व्हिडिओ टाकलेत मी, तेही तुम्ही नक्की पाहू शकता. आता इथे मी प्रिन्सेस कटचं कटिंग करून घेतल्यानंतर कपड्यावर मी कटिंग करून घेतले. ॲज इट इज हे पॅटर्न ठेवायचे आणि कपड्यावर कटिंग करून घ्यायचं. छोटी बॉर्डर जिकडे आहे तिकडे बॅक ठेवला होता, मोठी बॉर्डर जिकडे आहे तिकडे लॉंग स्लीव्स ठेवली होती आणि मी कटिंग करून घेतलं. आता ह्याच्यात मी तुम्हाला पायपिंग कसं लावायचं हेही सांगते, जेणेकरून पायपिंग कसं लावायचं हे मला खूप सारे कमेंट्स आले होते. तर ह्याच्यातून अंडरग्राऊंड पायपिंगची एक पद्धत दाखवते बघा. पायपिंगचं आपल्याला तिकडे तोंड करायचं तर मी सरळ पार्टवर इकडे तोंड करून पायपिंग ठेवले, जेणेकरून जेव्हा आपण हे शिवून टर्न करू ना अस्तर ठेवून तेव्हा ते उलट्या बाजूला नीट दिसेल. हे बघा, हे पूर्ण असं शिवून घेतले उलट्या बाजूने आणि त्याच्यावर अस्तर ठेवलं आहे आणि अस्तर ठेवून शिवून घ्यायचं. आता जिथे आपण तिथे शिलाई मारलेली ना त्या शिलाईवर शिलाई आली पाहिजे. हे अस्तर ट्रान्सपरंट असतं त्यामध्ये दिसून येतं आणि असे कट मारल्यानंतर आपण जेव्हा टर्न करू तेव्हा आतल्या बाजूने पायपिंगची लेस ती दिसत नाही, जस्ट पायपिंग दिसतं. अशा प्रकारे त्याला दाबटीप मारून घ्यायची. म्हणजे हा झाला अंडरग्राऊंड पायपिंगचा एक प्रकार. म्हणजे हे अंडरग्राऊंड पायपिंग झालं आणि मी आता पुढे जे दाखवणार आहे ते आपण वरतून पायपिंग लावणार आहे. आता हा मी जे कपडा कट करून घेतला आहे ना मेन फॅब्रिकचा, तो मी ऑलरेडी जेवढा आपण अस्तर कटिंग करून घेतले त्याच्यापेक्षा अजून 1 इंच वाढवून घेतला आहे. कारण ही आपण बॉर्डर कट केली ती नंतर बॉर्डर शिवून घेताना 1 इंच आपला एक्स्ट्रा जाणार आहे. हे सुद्धा अंडरग्राऊंड पायपिंगच लावतो आहे आपण. तर हे काय करते मी उलट्या बाजूने, म्हणजे सरळच फॅब्रिक आहे, फक्त आपल्याला पायपिंग खालच्या बाजूने तोंड करायचं आहे तर मी वरच्या बाजूने तोंड करून ठेवलं आणि शिवून घेतले. कारण जेव्हा आपण हे लावून टर्न करून घेऊ, हे बघा कपडा जेव्हा टर्न करू तो तेव्हा ते सरळ आपल्याला जे पाहिजे त्या दिशेला येतं. तसंच दुसऱ्या बाजूने हे पायपिंग शिवून घ्यायचं आणि हा फॅब्रिक आपल्याला इकडे कमरेकडच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे. त्यावेळी अस्तरवर ठेवताना अशा प्रकारे हे टर्न करून ठेवायचं, म्हणजे आपल्याला पायपिंग ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे व्यवस्थित बसतं. आता हा मी कटवर्क शिवून, म्हणजे हा बॉर्डर कटिंग करून घेतला आहे ना, तसाच बॉर्डर तुम्ही हा कटवर्कमध्येही कटिंग करून घेऊ शकता. खालच्या बाजून त्याला कटवर्क करून लावू शकता. म्हणजे एकाच ह्याच्यात तुम्हाला 2 डिझाईन कशा करायच्या ते मी दाखवते. आता हे मी अस्तर ठेवलं आहे आणि अस्तरवर आपल्याला इथे बोटनेक ड्रॉ करायचा आहे. तर बोटनेक कसा ड्रॉ करायचा ते मी तुम्हाला दाखवते. 3 इंच वरतून ठेवलं आहे आणि खालतून ही 3 इंचाचा पट्टी पाहिजे होती तर मी 4 इंच खालून घेतलं आहे. ही पट्टी बसेल एवढा आणि खालून अर्धा इंच फोल्ड झाला पाहिजे, वरून अर्धा इंच फोल्ड झाला पाहिजे, त्यासाठी 4 इंच ठेवले. जर खालून तुम्हाला 4 इंचाची पट्टी पाहिजे तर 5 इंच ठेवायचं. 2 इंचाची पट्टी पाहिजे तर तुम्ही 3 इंच ठेवायचं, म्हणजे 1 इंच वाढवून ठेवायचा. आता वरतून आपण 3 इंचाचा ठेवला होता तो मी कटिंग करून घेतला आणि आपण 3 इंच गाळरुंदी ठेवलेली असते तर 3 इंचाचीच 3 इंचाचाच हा चौकोन करून घेतला आहे मी, त्या चौकोनात हा आकार केला आहे. आता हा आकार मी जसा दिला आहे त्याच्यात तुम्हाला वेगळाही आकार द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. हा बघा मी वरतून अर्धा इंच ठेवला आहे, तो आपला फोल्डमध्ये जाईल आणि त्याच्यावरती बॉर्डर लागेल. आता इथे अस्तर ठेवायचं आणि अस्तरवर सरळ पार्ट ठेवायचा. आतल्या बाजूला सरळ पार्ट आला आहे आणि वरच्या बाजूला उलटा पार्ट आहे. आता हे जसा हा आकार दिला आहे तो आपण टर्न करून घ्यायचा. आता इथे शिवताना ना हा अर्धा इंच मी कटिंग करून काढते, कारण आपल्याला तेवढा अर्धा इंच पाहिजे तेवढा फॅब्रिक आपल्याला वाढवून घेतलेला आहे.
आता इथे शिवताना ना जिथे आपला कोपरा येतो त्या कोपऱ्यात बरोबर 1/2 इंचाचं अंतर सोडून हा शिवून घ्यायचा आणि हा कोपरा येतो तिथं 1/2 इंच आत घ्यायचं. जिथे कटवर्क आहे तिथून 1/2 इंच आत शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून आपल्याला ते कोपरे नीट शिवता येतील. आणि इथल्या बाजूला 1/2 इंच खालच्या बाजूला मी शिवले आणि जेव्हा कट मारू तेव्हा इथे हे बघा थोडंसं कट मारलेला दिसतोय, तिथून मी शिवून घेतलं. आता हे शिवून घेतल्यानंतर आपल्याला त्याला कट करायचे, छोटे छोटे कट मारायचे आहेत आणि टर्न करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण ह्याला छोटे छोटे कट मारतोय ना, तेव्हा जो आपला ह्याचा आकार आहे, कटवर्कचा जो आकार आहे त्याला कट मारायचे नाहीत, त्याच्या फक्त कोपऱ्यात कटिंग मारायचं. आणि जो कोपरा असतो त्या वरच्या कोपऱ्यातनं बघा मी एक्स्ट्राचा कपडा होता तो कटिंग करून घेतला आहे. बघा इथे दाखवते, हा असा, कारण तो कोपरा नीट टर्न केला जात नाही. आता इथे टर्न करून घेताना व्यवस्थित असा प्रत्येक कोपरा टर्न करून घ्यायचा, ज्या आकारात आपण शिवलं आहे त्याच आकारात. अस्तरकडे अस्तर गेलं पाहिजे, मेन फॅब्रिककडे मेन फॅब्रिक आलं पाहिजे. शिवताना अस्तर कुठेही वर दिसलं नाही पाहिजे, त्या आकारात घ्यायचं. आणि जेव्हा हे टर्न करून घेतो, इथे आता कोपरा आला आहे वरच्या बाजूने, तर त्याला पेन घ्यायचा, पेनच्या साहाय्याने असा कोपरावरती काढायचा किंवा काही टोकदार वस्तू तुम्ही घेऊ शकता, त्याने तो कोपरा वरती येईल. आणि जेव्हा आपण शिवून घेतोय तेव्हा हा आकार आपण ज्या प्रकारे कटिंग केला होता त्याच प्रकारे शिवला जातोय का बघायचं. नसेल तर त्याला आकार देत 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 शिवून घ्यायचं. जेव्हा आपण दाबटीप मारतोय तेव्हा याचं लक्ष द्यायचं की अस्तर कुठेही वरच्या फॅब्रिककडे दिसत नाही आहे. दाबटीप मारताना सुद्धा त्याचा आकार बदलू शकतो. त्यासाठी ज्या आकारात आपण कटिंग केलं होतं, ज्या आकारात आपण शिवून घेतलं होतं त्याच आकारात आत्ताही शिवलं जातं आहे का हे बघत बघतच शिवून घ्यायचं. जिथे कोपरा येते तिथं सुई टेकवायची आणि दाब असा फिरवून घ्यायचा, डायरेक्ट शिवायचं नाही. त्या कोपऱ्यावर सुई टेकवायची, आता मी जशी टेकवली तशी, आणि दाब उचलायचा आणि कपडा टर्न करून घ्यायचा आणि नंतरच त्याच्यावर शिलाई मारायची. बघा हे असं शिवत गेलं की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींकडे ह्या लक्ष दिलं की फिनिशिंग नीटच येतं. अशा प्रकारे हे दाबटीप मारून झालं की आपल्याला इथे पायपिंग लावायचं आहे. आता मगाशी मी फ्रंटच्या नेकला दाखवलं ते अंडरग्राऊंड पायपिंग होतं आणि खालच्या बॉर्डरला जे दाखवलं ते अंडरग्राऊंड पायपिंग तसं असतं. आता इथे मी डायरेक्ट पायपिंग कसं लावायचं ते दाखवते. इथं टेपने आपल्याला 40 साईजचं आपण घेतोय, तर इथं 14 इंच बसलंच पाहिजे. म्हणजे 1/2 इंच इकडून 1/2 इंच इकडून शिलायला गेलं तर 13 इंच मध्ये राहील. अशा प्रकारे मी शिवून घेतले. 13 किंवा 14 इंच राहिलंच पाहिजे. आता इथे पायपिंग लावताना बघा पायपिंग खाली ठेवलं आणि त्याच्यावर फॅब्रिक ठेवायचा. पायपिंग जेवढं दिसतंय तेवढंच बाहेर ठेवायचं आणि फॅब्रिकसोबत असं शिवून घ्यायचं. आता इथे परफेक्ट गोल आहे, तर आपल्याला जरा पायपिंगच्या लेसला त्या कटिंग करून घ्यायचं. थोडं थोडं कट मारायचा आणि शिवून घ्यायचं. पूर्ण पायपिंगपर्यंत नाही ते कट मारायचा, थोडं थोडं मारायचा. आता इथं कोपरा आला आहे, तर आत्ता पण मी कट मारला पायपिंगच्या लेसला आतून थोडासा, आणि तो कोपरा येतो तर कोपऱ्यावर नीट ठेवायचं आणि शिवून घ्यायचं. फक्त पायपिंगच बाहेरून दिसलं पाहिजे. कटवर्क करताना पूर्ण तो गोल कटवर्क शिवतोय तिथे कट मारायचा नाही. फक्त जिथे कोपरा येतोय तिथेच कट मारायचा आणि शिवून घ्यायचा. आणि त्या कोपऱ्यावर गेलो की सुई टेकवायची आणि पायपिंग आपण टर्न करून घ्यायचं आणि शिवून घ्यायचं. अशाच प्रकारे हे पूर्ण पायपिंग आपल्या ह्या नेकला शिवून घेते. आता हे शिवल्यानंतर खालची जी मी तुम्हाला बॉर्डर दाखवली होती ती बॉर्डर करताना एक कस्टमर आल्या होत्या आणि पॉज झाला होता व्हिडिओ, तर मला ते शिवताना व्हिडिओ करताच आला नाही. म्हणजे माझं ते लक्षच नाही की व्हिडिओ होतो आहे की नाही, मी आपली शिवतच गेले. तर जी खाली आता इथे आपण ही पायपिंग लावलं ना, तर खाली जो कपडा दिसतोय त्याच्यावर फक्त तो पायपिंगचा आपण जे बॉर्डर घेतली होती ती फक्त ठेवायची आणि शिवून घ्यायची खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने. आणि नंतर शिवून घेतल्यानंतर असा हा बॅकटक्स मारून घेतलेत. मी आधी मारले नाहीत, शिवल्यानंतर मारलेत. हात लावून फ्रंट नेक करून फ्रंट पार्ट करून शिवून घेतला आहे. आता याचा फ्रंट पार्ट कसा करायचा त्याचा वेगळा व्हिडिओ अपलोडेड आहे, तो तुम्ही नक्की पहा. इथे मी हे बुंदे लावलेत, बुंदेही कसे करायचे त्याचा वेगळा व्हिडिओ आहे. भरपूर व्हिडिओमध्ये मी दाखवले आणि जसे बटन्स लावतो तसे हे बुंदे अटॅच करून घेतलेत बरोबर सेंटरला. हा ब्लाऊज मी कस्टमरला दिल्यानंतर त्यांना हा असाही ब्लाऊज आवडला होता, पण जरा डीप वाटतोय म्हणून त्यांनी मला अजून हे ते थोडं काहीतरी क्रिएटिव्हिटी दाखवून मला तो डीपनेक नको आहे, थोडा वरती घेऊन द्या असं बोलल्या होत्या. तर मी जोपर्यंत कस्टमरचा रिप्लाय येत नाही तोपर्यंत मी फॅब्रिक फेकून देत नाही. त्याचा कस्टमरचा रिप्लाय आल्यानंतरच तो फेकते. तर ह्याचे बघा 2च तुकडे उरले होते, हा एक आणि अजून एक तुकडा आहे तेवढे, तर मी ते फेकले नव्हते. तर मला इथे 2 इंचाचा कटवर्क लावायचा आहे, तर मी 3.5 इंचाचा हा फॅब्रिक घेतला होता आणि
जेवढा आपल्याला तो शिवून घ्यायचा आहे कटवर्क त्याच्यापेक्षा तिकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला आहे, खालच्या बाजूने 1 इंच एक्स्ट्रा घेतला आहे. आता मी डबल फोल्ड करून घेतला. मला इथे कट 4 द्यायचे आहेत, 4 असे गोल शेप द्यायचे आहेत, कारण हा 4 इंचाचा फॅब्रिक आहे. हा बघा एवढा तुकडा अजून उरला आहे, बाकी याच्यात फॅब्रिक नाही. कस्टमरचा रिप्लाय ओके ब्लाऊज झालं हे कळत नाही तोपर्यंत कपडा फेकून द्यायचा नाही, असा कामी येतो. कधी कधी कस्टमरला त्यांनी सांगितलं आहे तसंच आपण ब्लाऊज देतो, पण नंतर चेंजेस हवे असतात. आता खालच्या बाजूने मी 1 इंच सोडला आहे, वरच्या बाजूने अर्धा इंच सोडला आहे आणि 2 इंचाचा मला कटवर्क करायचा आहे, तर 2 इंचावर इथे असं मी खाली मार्क करून घेतले. तो मार्क करून घेतला आहे, त्याच्या खालीपासून आपल्याला तो जॉईंटमध्ये येणार आहे, तिथून आपल्याला जॉईन करायचं म्हणून ते 1 इंच सोडले. आता इथं मला 2-2 इंचाचा कटवर्क द्यायचा आहे, तर 2 इंचाच्या मध्ये असे मी 1-1 इंचाचा मार्क करून घेतला आहे, जेणेकरून तो 1 इंच आहे तिथं आपल्याला वरचा साईड येईल आणि दुसरा 1 इंच आहे तिथे आपल्याला कटवर्कचा टोक जाईल. ह्या अशा प्रकारे मी दाखवते तुम्हाला. इथे 1 इंच आहे, इथं आपल्याला तो गोलाचा टोक येणार आणि खालच्या बाजूला आपल्या गोलाचं ते खालची बाजू येणार. अशा प्रकारे हा शेप देऊन घ्यायचा, जेणेकरून आपण हा 1-1 इंचाचा मार्क केला तर 2 इंचाचा आपला कटवर्क परफेक्टच येतो. तुम्हाला 1 इंचाचा कटवर्क पाहिजे असला तर अर्धा इंच तुम्ही मार्क करून घ्यायचं आणि हा बरोबर असा शेपमध्ये कटवर्क येतो. म्हणजे प्रत्येक शेप सेमच आकाराचा हवा असेल तर असं ड्रॉ करावं लागतं 1-1 इंचाचा कट देऊन. आता ज्या शेपमध्ये आपण कटिंग करून घेतलं आहे त्याच शेपमध्ये इथे म्हणजे ड्रॉ केलं होतं त्याच शेपमध्ये मी कटिंग करून घेते आणि त्याला अस्तरवर मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं, अस्तर आधी ठेवायचं, त्याच्यावर मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं, वरती त्याची उलटी बाजू आली पाहिजे, अशा प्रकारे ठेवून ते शिवून घ्यायचं. आता इथे शिवून घेताना बघा कटवर्क बरोबर शिवून घ्यायचे असे, जिथं कोपरा येतो आहे तिथून जरा आतल्या बाजूला शिवून घ्यायचं, नंतर सुई टेकवायची, टर्न करायचं आणि शिवून घ्यायचं. अशा प्रकारे हे शिवून घेतल्यानंतर कट जिथे कोपरा येतो आहे तिथेच फक्त कट मारायचा आहे आपल्याला, बाकी कुठे कट मारायचं नाही. आणि शिवून घेतल्यानंतर तो परफेक्ट गोल शिवला गेला आहे का, त्याला टोक आलं आहे कुठं हेही बघायचं आणि शिवून घ्यायचं, कारण जर टोक आलं तर तिथे त्रिकोण दिसणार, तो गोल दिसणार नाही म्हणून. आता इथे मी दाब टीप मारून घेते, तुम्ही डायरेक्ट प्रेस करून घेतलं तरी चालतं. मी इथे दाब टीप मारून घेतली आणि त्यालाही पायपिंग लावून घेते. हाही पायपिंग आपण वरतूनच लावतो आहे, डायरेक्ट लावतो आहे, अंडरग्राऊंड लावलेलं नाही आहे. तर पायपिंग कसं लावायचं हा मला खूप असे मेसेजेस आले होते, कमेंट्स आल्या होत्या, तर हेही व्हिडिओमध्ये तुम्हाला पायपिंग कसं लावायचं हा पूर्ण कळेल आणि हा बोटनेक ब्लाऊजचा डिझाईन कसा झाला आहे तोही कळेल. आता इथे गोलाकार आहे ना त्याला आपण कट लावायचे नाहीत पायपिंगला, फक्त जिथे कोपरा येतो आहे तिथेच पायपिंगच्या लेसला त्या कट लावायचा. आता कोपरा येतो आहे अंदाजाने कळतो आहे तिथे कट लावायचा, पूर्ण पायपिंगपर्यंत कट नाही लावायचा, जरा मागच्या बाजूलाच लावायचा आणि असा हा शिवून घ्यायचा. आता जिथे कोपरा येतो आहे तिथं आपण पूर्ण शिवून घेतल्यानंतर सुई टेकवायची, पूर्ण असा दाब उचलवायचा, सुई तिथेच राहिली पाहिजे आणि दाब उचलवायचा, जेणेकरून आपल्याला तो गोल आहे ना तिकडे पायपिंग गोल फिरवून घेता येतं आणि असं शिवून घ्यायचं. तुम्हाला मी शिवताना जर नीट कळत नसेल तर तुम्ही शिवताना मी सांगते तसं फक्त तुम्ही शिवताना केलं तर तुम्हाला परफेक्ट येईल. इथं आता कोपरा येतो आहे तर इथंही मी कट तो लावून घेते, पूर्ण पायपिंगपर्यंत न लावता फक्त पायपिंगच्या त्या आतल्या लेसला फक्त कट लावायचा, जेणेकरून तिथून आपल्याला इझिली तो आकार टर्न करता येईल, गोलाकार आकारात तो कटवर्क पायपिंग टर्न करता येईल. अशा प्रकारे हे मी पायपिंग लावून घेतलं आहे ना, असंच तुम्ही पायपिंग कोणत्याही नेकला लावू शकता. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की कोपऱ्याला आपल्याला कट मारायचा आहे आणि असं शिवून घ्यायचं आहे, तर हे नीटच होईल. आता हे शिवून घेतल्यानंतर मी इथं डबल टीप मारून घेते, कारण खालच्या बाजूने हे पायपिंग आपलं वरती येऊ नये म्हणून. हे इथं डबल टिप मारून घ्यायचे आतल्या बाजूने थोडासा 5 इंच अंतर सोडून, आणि खालच्या बाजूने जे मोकळा पार्ट दिसतोय त्याच्याकडनं धागे निघू शकतात म्हणून त्याला ओव्हरलॉकही करून घ्यायचं आहे आपल्याला. असंच मी शिवता प्रत्येक पार्टला, प्रत्येक फ्रंटला बॅकला असा ओव्हरलॉक करून घेते. आता मी हे शिवताना ना ह्याच्यात दाखवलं नाही आहे फ्रंट साईड कशी शिवायची किंवा स्लीव कशी शिवायची, त्याच्यासाठी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेत आणि हा व्हिडिओ खूप लेंथी होईल म्हणून मी फ्रंट साईड कशी शिवायची ती दाखवली नाही आहे. तुम्ही बघू शकता दुसऱ्याही व्हिडिओमध्ये माझ्या फ्रंट साईड कळेल तुम्हाला. कपवाली आहे, सिम्पलवाली आहे. आता ब्लाऊज रेडी होता तर त्याचा असा
फ्रंट पार्ट वेगळा करून घ्यायचा आणि बॅक पार्टावर आपल्याला हा पार्ट शिवून घ्यायचा आहे. तर खालच्या बाजूने 1 इंच आपल्याला आतल्या बाजूने टाकायचं आहे. तर ह्याचा सेंटर म्हणजे हे 2 कटवर इकडे, 2 कटवर इकडे आणि मध्ये तो सेंटर बुंदे लावले तो सेंटर आहे. आणि वरच्या बाजूला आपल्याला 2 इंच असा कटवर्क दिसला पाहिजे आणि आतल्या बाजूने तो शिलाईमध्ये पिन गेला पाहिजे. अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आणि हा तिन्ही बाजूनी असा शिवून घ्यायचा. तिन्ही बाजूनी शिवून घेताना हा शिवून घेतोय तो बरोबर त्या पायपिंगच्या शेजारून शिवून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावर 1/2 इंच सोडून दुसरीकडे शिलाई मारायची, जेणेकरून तो एक शिलाई जर एखादी खुलली तर दुसऱ्या शिलाईमुळे तो तिथे उसवणार नाही, तिथल्या तिथेच तो राहील. आता हा ब्लाऊज मी फुल कसा शिवायचा तो तर तुम्हाला व्हिडिओ दाखवला आणि हा नेक पहिला जसा केला होता त्यातही ॲडजस्टमेंट करूनसुद्धा आपण परफेक्शनने हा दुसरा जॉईंट दिल्यानंतरही त्याचा लूक अजूनच खुलला, ना की तो काही वेगळा झाला. त्यात काही बिघड झाला नाही, उलटा त्याचा लूक इन्हान्सच झाला, वाढला त्याचा लूक. तर हा ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही एकदा नक्की हा ब्लाऊज ट्राय करून बघा. खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे. ब्राईडसाठी हा ब्लाऊज एक नंबर आहे. ब्राईडसाठी तुम्ही यूज करू शकता किंवा आपल्या रेग्युलरसाठीही. आता जसं आपण वरून हा फिनिशिंगनं दिसतोय ना, तसाच मागच्या बाजूनेही हा फिनिशिंगने आहे. फिनिशिंगवर लक्ष दिलं ना आपण, काम आपलं सुंदरच होतं. हा बघा, खूप सुंदर ब्लाऊज झाला. मलाही खूप आवडला. कस्टमर होत्या त्यांनाही खूप आवडला आणि हा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केला होता. तर हा खूप व्हायरलही झाला व्हिडिओ. पुढच्या बाजूने मी असं काही शिवून घेतलं आहे आणि इकडेही पायपिंग लावलं आहे बघा. स्लीव तयार झाल्यानंतर डायरेक्ट पायपिंग लावलं आहे आणि त्याला दाबटीप मारून घेतली आणि बॅकच्या बाजूने बघा असं काहीसं दिसते. तर तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्याही मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हा ब्लाऊज शिवता येईल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला नवनवीन व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील. थँक्यू.